जर तुम्ही येणाऱ्या संयुक्त गट ब म्हणजे आपली STI PSI आणि ASO साठी होणाऱ्या पूर्वपरीक्षेची तयारी करताय आणि जर तुम्ही एक सिरियस कॅन्डिडेट आहात, उमेदवार जर आहात, तर तुम्हाला या राहिलेल्या दिवसांमध्ये 3 प्रश्न खूप त्रास देणार आहेत। पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही ज्या घटकाचा अभ्यास करताय त्या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारलेत की नाही, म्हणजे हे युजफुल आहे की नाही, प्रोडक्टिव्ह आहे की नाही, हा प्रश्न तुम्हाला त्रास देईल। दुसरा म्हणजे जर आयोगाने या घटकावरती प्रश्न विचारलाच तर तो मला सॉल्व करता येईल का, हा दुसरा प्रश्न त्रास देईल। आणि तिसरा म्हणजे माझा अभ्यास या घटकाचा पूर्ण झालाय की नाही। तर हे 3 प्रश्न सर्रास आता या राहिलेल्या दिवसांमध्ये त्रास द्यायला सुरुवात करतील आणि ही गोष्ट चांगली आहे की असे प्रश्न यायला पाहिजेत, पण याच्यामध्ये अडकून राहायचं नाही, गुंतून राहू नका। एक चांगला पर्याय याला तो म्हणजे मागच्या वर्षी आयोगाने जेवढे काही क्वेश्चन विचारले होते मागच्या काही वर्षांमध्ये, समजा 2015 पासून ते 2019 पर्यंत जेवढे काही त्या घटकावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत तर ते तुम्ही कलेक्ट करा आणि त्याची प्रॅक्टिस करून घ्या। तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता येतात की नाही, का एकदमच आउट ऑफ बॉक्स काही विचारले असं वाटतं, तर असं वाटू नये। म्हणजे असं जर वाटत असेल तर तुमचा अभ्यास इनकम्प्लीट आहे आणि जर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता आले किंवा वाचलं होतं पण लक्षात नाहीये, हा जरी फील आला तरी तुमचा अभ्यास झालेला असतो। ठीक आहे, तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण तशाच पद्धतीचा अप्रोच ठेवून काही क्वेश्चन जे मागच्या वर्षी आयोगाने विचारले होते मागच्या काही वर्षांमध्ये ते आपण इन डिटेलमध्ये सॉल्व करणार आहे। तुमच्यासाठी आजचं लेक्चर अगेन एक डेमो लेक्चर आहे। विजन स्टडीवरती आम्ही कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे। त्या बॅचमध्ये सामान्य विज्ञान हा घटक मी शिकवला आहे। तर आजचा रोग व रोगाचे प्रकार हा घटक जर तुम्हाला समजला, नवीन 4 गोष्टी काही शिकायला मिळाल्या असतील आणि आयोगाच्या क्वेश्चनचं आकलन जर तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून करता आलं तर आजचं लेक्चर तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे। तुम्ही कंबाईनच्या फास्ट ट्रॅक कोर्समध्ये सामान्य विज्ञान सुद्धा शिकू शकाल माझ्याकडून, तर या अपेक्षेने तुम्ही कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता। लेक्चरमधला पहिला प्रश्न साधारणतः आणखीन 3-4 मिनिटांनंतर सुरू होणार आहे। तर जर तुम्हाला ते 3-4 मिनिटं वाचवायचे असतील आणि डायरेक्टली क्वेश्चनपासून सुरुवात करायची तर खाली तशी एक टाइमलाईन दिली, त्यावरती क्लिक करून डायरेक्टली क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करू शकता। सामान्य विज्ञानामध्ये ना रोग व रोगाचे प्रकार याचं महत्त्व खूप जास्त आहे। संयुक्त गट ब आणि गट क या परीक्षांचा विचार केला तर 2011 ते 19 मध्ये 35 पेक्षा जास्त प्रश्न हे डायरेक्टली रोग व त्यांच्या प्रकारावरती विचारलेत। फक्त संयुक्त गट ब म्हणजे STI PSI आणि ASO परीक्षेचा विचार केला तर 2012 ते 2019 मध्ये 18 प्रश्न या घटकावरती आलेले आहेत। तुम्हाला काही या येणाऱ्या मिनिटांमध्ये म्हणजे साधारणतः 35-40 मिनिटांमध्ये पूर्ण क्लॅरिटी मिळून जाईल की आयोग एकाच घटकावरती वारंवार कशा वेमधून क्वेश्चन विचारतो। म्हणजे पोलिओ असेल, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस, एड्स, हेपेटायटिस, तर हे जे काही महत्त्वाचे रोग आहेत ह्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत। प्रश्न विचारायची पद्धत थोडीशी वेगळी होती, मात्र हा जर अभ्यास या रोगांवरचा जर तुम्ही क्वेश्चन आन्सर पद्धतीमधून करत असाल तर पुन्हा इतर काही वाचत बसण्याची गरज पडणार नाहीये। सामान्य विज्ञान हा अतिशय वास्ट सब्जेक्ट आहे, समजत नाही आपल्याला नेमके कुठून क्वेश्चन येतात। तर आम्ही काही टॉपिक त्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत, जसं की जीवशास्त्रामध्ये वनस्पती व प्राणी वर्गीकरण, रोग व रोगाचे प्रकार, मानवी आहार व पोषणमान, मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्था, तर यांवरती जीवशास्त्रामध्ये म्हणजे बायोलॉजीमध्ये आयोगाने भरपूर वेळेस वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत। तर याच क्वेश्चनचा अभ्यास आपल्याला कंबाईनच्या फास्ट ट्रॅक कोर्सच्या माध्यमातून करायचा आहे। त्या कोर्समध्ये तुम्हाला सामान्य अध्ययनाचे सगळे विषय, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान हे माझ्याकडूनच घेतले जातील, ज्यावरती आयोगाने गट ब आणि गट क परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून करता येणार आहे। चालू घडामोडी ह्या पूर्ण 2020 वर्षाच्या अंकगणित, बुद्धिमापन चाचणी हे सगळे घटक या कोर्सच्या अंतर्गत कव्हर केले जातील। अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी सोडून सगळे विषय हे माझ्याकडून घेतले जाणार आहेत। ठीक आहे, अपेक्षित प्रश्नसंच हे तुम्हाला दर 3 दिवसातून एक म्हणजे दर तिसऱ्या दिवशी सॉल्व करायला मिळणार आहे। 60 दिवस जर आपण बघितलं तर साधारणतः 20 अपेक्षित प्रश्न हे तुमच्याकडून सॉल्व करून घेतले जाणार आहेत। म्हणजे प्रत्येक 3 दिवसाला तुमची टेस्ट होईल 100 प्रश्नांची। अतिशय दर्जेदार प्रश्न असणार आहेत जे आयोगाने आतापर्यंत विचारले होते तशाच धर्तीवरती क्वेश्चन बनवले आहेत, ज्याची एक प्रॉपर प्रॅक्टिस करून 60+ गुण मिळवायचं टार्गेट आपल्याला अचीव करता येईल। मी वैयक्तिकरित्या प्रत्येकाला 60 पेक्षा जास्त मार्क मिळावेच हेच टार्गेट ठरवलं आहे। आणि जर तुम्ही हे सगळे लेक्चर्स बघितले, 100+ लेक्चर्स तुमचे होणार आहेत, ते लेक्चर्स जर तुम्ही बघितले आणि प्रॉपर जे इन्स्ट्रक्शन्स देतोय, जे माझ्या अनुभव सांगणार आहे ते जर फॉलो करत, ते अप्लाय करत, अभ्यास करत राहिला तर नक्कीच प्रत्येकाला 60 पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि यावर्षीचा कट ऑफ आपण फाडून टाकू। ओके, या कोर्समध्ये प्रवेश कोणी घेऊ शकता तर ज्यांना
पूर्व परीक्षेसाठी पूर्ण उजळणी स्वरूपात अभ्यास कंप्लीट करायचा आहे अशांनी याच्यामध्ये प्रवेश घ्यायला हरकत नाही. ज्यांना 999 रुपये देणे हे परवडत असेल अशांनी, आणि जे विजन स्टडीचे आधीचे विद्यार्थी आहेत अशा सगळ्यांनी, विजन स्टडीचे विद्यार्थी आहेत त्यांना तर माहिती आहे की आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो आणि हे लेक्चर्स हे पूर्णपणे वेगळे असतील. त्यामुळे जरी तुम्ही विजन स्टडीच्या संयुक्त गट ब कोर्समध्ये असाल तरी या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. याचा ॲप्रोच आपला बराचसा वेगळा असणार आहे. ठीक आहे. याची फीस किती असणार आहे तर एका उमेदवारासाठी 999, दोघांसाठी 1499, आणि जर तुमचा 3 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही 3 एकत्रितपणे ॲडमिशन घेऊ शकता. 1699 मध्ये तिघांचं पण ॲडमिशन होऊन जातं. इथे ॲडमिशन घेताना एकच विद्यार्थी घेतो आणि त्याला 2 जणांना ॲड करण्याचा ऑप्शन असतो. ते तुम्हाला प्रवेश घेताना समजून जाईल. तेवढे तुम्ही स्मार्ट आहात म्हणूनच तर STI PSI ASOची तयारी करताय, बरोबर. आणि म्हणजे तेवढं जमूनच जाईल की एवढं काही अवघड नाही आहे, खूप सोपी प्रोसेस आहे. एकदा जर तुम्ही विजन स्टडी ॲप डाउनलोड केलं आणि 1 बाय 1 स्टेप फॉलो केल्या की लगेच 5 फेब्रुवारीपासून तुम्हाला लेक्चर्स बघता येतील. 12 एप्रिलपर्यंत तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण लगेचच आपल्या रोग व रोगाचे प्रकार सामान्य विज्ञानाच्या अंतर्गतच्या अतिशय महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करू. लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते. तर 2013 मध्ये गॅम्बियन ताप हा खूप चर्चेमध्ये होता, गॅम्बियन फिवर. तर लगेच आपल्याला STI 2013 मध्ये यावरती क्वेश्चन आलेला दिसून येईल. त्याचं प्रमुख लक्षण कोणतं असं विचारलंय. तर प्रमुख लक्षणांमध्ये डोकेदुखी हे एक प्रमुख लक्षण होतं. या तापाची बरीचशी लक्षणं होते, त्यापैकी प्रमुख आहे हे म्हणजे डोकेदुखी. आता हे गॅम्बियन जे आहे ना, हे नाव द गॅम्बिया किंवा द रिपब्लिक ऑफ गॅम्बिया या देशाच्या नावावरून गॅम्बियन फिवर असं याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. द गॅम्बिया किंवा रिपब्लिक ऑफ गॅम्बिया हा देश साऊथ आफ्रिकेमधला एक देश आहे, म्हणजे आफ्रिका खंडातला एक देश आहे. आफ्रिकेच्या वेस्टर्न आफ्रिका भागामधला किंवा या रिजनमधला हा एक देश, छोटासा देश आहे हा. आणि इथं एका परजीवीच्या माध्यमातून म्हणजेच एका पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून हा ताप पसरला होता. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं किंवा त्या परजीवीचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचं नाव आहे ट्रायपॅनोसोमा ब्रुसेई गॅम्बियन्स. तर हा जो काही ब्रुसेई गॅम्बियन्स जो आहे तर तो माणसाच्या रक्तामध्ये जर प्रवेश केला तर त्यामुळं माणसाला हळूहळू ताप येतो. हा ताप लगेचच नाही जाणार, तो 3-4 दिवस पुन्हा पुन्हा येत राहतो. म्हणजे आता तुम्हाला सलग 3-4 दिवस ताप दिसणार आहे, परत 1-2 दिवस रिलॅक्स वाटेल, परत अगेन 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणार. तर असं होत राहतं. या तापाचं किंवा या रोगाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं रुग्णाला श्वासोच्छ्वासाचा सुद्धा त्रास होतो. म्हणजे त्याचं रेस्पिरेशन हे खूप रॅपिड होऊ लागतं, रॅपिड इम्पल्स होऊ लागतात. आणि या तापामध्ये जे आपल्या प्लीहा आहेत, आता प्लीहा म्हणजे काय तर त्याला इंग्लिशमध्ये ना स्प्लीन असं म्हटलं जातं. जे आपला स्प्लीन हा जो एक अवयव आहे शरीरातला तर तो सुचतो, तो खूप मोठा होतो. आता स्प्लीन म्हणजे नेमकं कुठं असतं तर साधारणतः आपल्या पोटाच्या म्हणजे स्टमकच्या आणि जे आपल्या छातीचा जो पिंजरा आहे तर त्याच्यामध्ये शरीराच्या डाव्या बाजूला हा स्प्लीन असतो. स्प्लीन हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याचं मुख्य काम म्हणजे तो आपल्या शरीरामध्ये ज्या इम्युनिटी सिस्टीम आहे, इम्युन रिस्पॉन्स करणारे जे सेल्स आहेत, पेशी ज्या आहेत तर तो तयार करण्याचं काम या स्प्लीनच्या माध्यमातून होतं. ठीक आहे. स्प्लीन म्हणजेच त्याला प्लीहा म्हटलं जातं. आणि याच्या माध्यमातून लिम्फोसाइट्स हे आपल्या शरीरामध्ये तयार होतात. लिम्फोसाइट नेमकं काय करतात तर आपल्या शरीरामध्ये जे रक्तांच्या सेल्स ज्या आहेत तर त्यांचा व्हॉल्यूम किंवा त्यांची घनता ही रेग्युलेट केली जाते. ठीक आहे. लिम्फोसाइटच्या माध्यमातून काय केलं जातं तर आपल्या शरीरामध्ये ज्या रक्ताच्या पेशी आहेत तर त्यांचा व्हॉल्यूम किंवा त्यांची घनता ही रेग्युलेट केली जाते. तर स्प्लीन हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. रक्ताचं फिल्टर करण्याचं काम सुद्धा या स्प्लीनच्या माध्यमातून केलं जातं. इव्हन आपल्या ज्या रक्तांचे सेल असतात, रक्ताचे म्हणजे ब्लड सेल्स ज्या आहेत तर ते सुद्धा स्टोअर होण्याचं काम या स्प्लीनमध्ये होतं. याचबरोबर ज्या वृद्ध झालेल्या ज्या ब्लड सेल्स असतात तर त्या इथंच येऊन नष्ट होतात. ठीक आहे. म्हणजे ज्या सेल ह्या डिस्ट्रॉय होण्याच्या मार्गावरती आल्यात तर या स्प्लीनमध्ये येतात. ठीक आहे. आणि हे जे स्प्लीन आहे तर ते शरीराच्या डाव्या बाजूला असतं. तर यावरती सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन दिसू शकतो. तर एक अवयव तरी मी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि या रोगाबद्दल पण तुम्हाला समजले की 3-4 दिवसातून सारखा पुन्हा पुन्हा ताप येत राहणं, त्याचबरोबर आपल्या स्प्लीनला सूज येणं आणि या तापामध्ये डोकेदुखी होणं, तर हे सगळे या तापाची लक्षणं आहेत. आपला जो स्प्लीन असतो ना त्याचा रंग तुम्ही लक्षात ठेवू शकता, एकदम डार्क रेड किंवा गर्द लाल असा त्याचा कलर असतो. ठीक आहे. तर हा जो काही ताप आहे तो कोणत्या परजीवीमुळं किंवा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझममुळं होतो तर त्याचं नाव आहे ट्रायपॅनोसोमा ब्रुसेई गॅम्बियन्स. तर ब्रुसेई गॅम्बियन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्या माध्यमातून हा ताप होतोय. ठीक आहे.
पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. डॅश डॅश विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. तर कोणत्या विषाणूच्या संसर्गातून एड्स होतो हा क्वेश्चन आपल्याला 2012च्या PSI पूर्व परीक्षेला आला होता. असे क्वेश्चन आता एक्सपेक्ट करू नका, एवढे सोपे क्वेश्चन येणार नाही आहेत. हा क्वेश्चन त्यावेळेस ठीक होता, मात्र आता हा त्या दर्जाचा क्वेश्चन नाही आहे. तर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV, तर या व्हायरसमुळे या विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस आणि एड्स हा विषाणूजन्य एक रोग आहे. एड्सचा लॉंग फॉर्म म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. या लॉंग फॉर्मवरती सुद्धा यापूर्वी आयोगाने क्वेश्चन विचारला आहे. HIV हा जो विषाणू आहे त्याचे 2 वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. पहिला प्रकार हा खूप कॉमन आहे, म्हणजे HIV-1 आणि HIV-2 असं तुम्ही त्याला म्हणा. पहिला जो HIV-1 आहे तो खूप सर्रास बघायला मिळतो, तो पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे. HIV-2 हा एवढा काही पसरलेला नाही आहे आणि तो फक्त आफ्रिका या रिजनपुरता मर्यादित आहे. ठीक आहे. मात्र एड्स होण्यासाठी दोन्ही टाईपचे HIV हे कारणीभूत ठरतात. दोघांमुळे सुद्धा HIV होतो. ठीक आहे. आणि HIV इन्फेक्शनच्या वेगवेगळे स्टेजेस असतात. साधारणतः 3 स्टेज बघितले जातात. एक म्हणजे ॲक्यूट HIV इन्फेक्शन, दुसरी स्टेज असते ती म्हणजे क्लिनिकल लॅटेन्सीची आणि तिसरी असते एड्सची. तर एड्स हा 3ऱ्या स्टेजमध्ये जाऊन होतो आणि एड्सवरती कुठल्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. एड्सवरती नाही आहे, मात्र HIV संदर्भाच्या आहेत. HIVवरती आपण बऱ्याचशा उपाययोजना करू शकतो. HIV म्हणजे जो व्हायरस जो आहे तर त्याचा जनुकीय घटक जो आहे तर तो DNA नाही आहे तर RNA आहे. ठीक आहे. तर बऱ्याचशा व्हायरसचा जो जनुकीय घटक असतो तर तो DNA असतो, मात्र HIV व्हायरसचा जनुकीय घटक हा DNA नसून RNA आहे. ठीक आहे. माझा तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन आहे की जो कोविड रोग पसरण्याला कारणीभूत असलेला कोरोना व्हायरस, तर कोरोना व्हायरसचा जनुकीय घटक कोणता आहे, DNA आहे की RNA? जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. ठीक आहे. आता हा जो HIV व्हायरस असतो ना तर तो आपल्या शरीरामधल्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत आणि त्यापैकी सुद्धा खास करून T4 लिम्फोसाइट्सच्या असतात, तर अशा प्रकारच्या रक्तपेशींवरती हल्ला करतो. आणि आपण बघितलंय लिम्फोसाइट्स तयार करण्याचं काम कुणाचं आहे तर स्प्लीनचा. ठीक आहे. याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण ते बघितलं ना की ज्या स्प्लिहा आहेत तर त्या लिम्फोसाइट्स तयार करण्याचं काम करतात आणि जे आपल्या शरीरामध्ये जे इम्युन सिस्टीम आहे तर ती रेग्युलेट करण्याचं सुद्धा या लिम्फोसाइट्सच्या माध्यमातून काम केलं जातं. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे आपल्या शरीरामधले लढाकू रक्तपेशी असतात, त्या ज्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणून काम करतात आणि याच पांढऱ्या रक्तपेशींच्या T4 लिम्फोसाइट्स या प्रकाराच्या ज्या रक्तपेशी आहेत तर यांच्यावरती HIVच्या माध्यमातून हल्ला केला जातो किंवा HIV हिट करून हल्ला करतात आणि या सेल्स आपल्या शरीरातून कमी करतात. ठीक आहे. कोणतीही लस किंवा कुठलाही उपचार हा एड्सवरती अजूनही उपलब्ध नाही आहे. 2009 मध्ये RV144 ही एक लस प्रायोगिक स्वरूपामध्ये तयार करण्यात आली होती, ज्या माध्यमातून आपण HIVचा संसर्ग टाळू शकलो असतो, मात्र ही काही एवढी सक्सेसफुल ठरलेली नाही आहे. ठीक आहे. तर आता या गोष्टींवरती तर आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत. थोड्या अशा काही इतर गोष्टी आहेत ज्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, जसं की मग एड्स डे हा कधी साजरा केला जातो. तर वर्ल्ड एड्स डे हा आपण 1 डिसेंबरला साजरा करतो. 1988 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून, ज्याचं हेड ऑफिस कुठं आहे तर जिनेवामध्ये स्वित्झर्लंडमध्ये, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून 1 डिसेंबर हा जागतिक एड्स डे म्हणून साजरा करण्यात आला. 2020ची एड्स डेची जी थीम होती तर ती होती की ग्लोबल सॉलिडॅरिटी रिसायलेंट HIV सर्व्हिसेस. ही 2020ची थीम होती, ग्लोबल सॉलिडॅरिटी रिसायलेंट HIV सर्व्हिसेस. ठीक आहे. असाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ना काही रिपोर्ट प्रकाशित करण्यात आले आहेत, आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे, ज्यानुसार 2019 या एका वर्षामध्ये 6.9 लाख लोकांचा, म्हणजे असं म्हणू शकता की 7 लाख लोकांचा मृत्यू हा एका वर्षात एड्समुळे झालेला आहे. आणि या 2019 या एका वर्षात 17 लाख नवीन एड्स रुग्णांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे नवीन रुग्णांची संख्या 17 लाखांनी वाढली फक्त एका 2019 वर्षामध्ये. आणि आत्तापर्यंत एड्स 1980 पासून डिटेक्ट झाला असं म्हणतात आणि त्यावेळेसपासून जर बघितलं तर 7 करोड नागरिकांना एड्सची लागण झालेली आहे, ज्यापैकी 3.5 करोड नागरिकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. एड्स हा एक पॅन्डेमिकच आहे, त्याच्यावरती अजूनही उपचार अवेलेबल नाही आहे, कुठल्याही प्रकारची लस, प्रतिबंधात्मक लस सुद्धा उपलब्ध नाही आहे, त्यामुळे तो एक पॅन्डेमिक आहे. आणि अजून सुद्धा तो असल्यामुळं आत्तापर्यंत जर काउंट बघितला तर 7 करोड लोकांपेक्षा जास्त लोकांना हा एड्सची लागण होऊन गेली आहे.
त्यामध्ये 3.5 करोड लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. ठीक आहे. भारतापुरता जर आपण विचार केला तर 2017 या एका वर्षामध्ये 87,000 नवीन एड्स रुग्णांची संख्या वाढलेली आहे. 2017च्या शेवटपर्यंत भारतात 21,40,000 एड्स बाधितांची संख्या आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण थोडं कंपॅरिझन केलं, 1995शी जर आपण तुलना केली तर भारतात 2017मध्ये जे 87,000 नवीन रुग्ण सापडले तर ती रुग्णांची संख्या ही 85% घटलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 1995च्या आकड्याची तुलना जर केली तर 2017मधला 87,000 हा नंबर 85% घट असलेला आहे. ठीक आहे. 2017 नंतर भारतामध्ये एड्सवरती एक कायदा सुद्धा बनवण्यात आला आहे, HIV अँड एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 2017. हा ॲक्ट तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता, ज्याची अंमलबजावणी 2018 पासून सुरू झाली. HIV अँड एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 2017. ठीक आहे. एड्समुळं WBC जे असतात, व्हाईट ब्लड सेल ज्या आहेत आपल्या शरीरातल्या, त्याच्यामध्ये खास करून जे टी हेल्पर सेल असतात, म्हणजे ते T4 लिम्फोसाइट्स प्रकाराचे जे सेल आहेत तर यांच्यावरती अटॅक केला जातो, आक्रमण केलं जातं. त्यालाच आपण या T4 लिम्फोसाइट्सलाच आपण CD4 सेल सुद्धा म्हणतो. म्हणजे एक्झाममध्ये जर CD4 बद्दल विचारलं तर इथं T4 सांगितलं होतं सरांनी, असं कन्फ्युजन करून घेऊ नका. T4 लिम्फोसाइट्सच्याच सेल प्रकाराला आपण CD4 असं म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला या रोगाविषयी असायला पाहिजे. आणखीन क्वेश्चन जे वारंवार एड्सवरती विचारले जातात त्यामध्ये एड्सच्या ज्या वेगवेगळ्या चाचण्या आहेत, टेस्ट ज्या केल्या जातात ना, तर त्यांच्या प्रकारावरती क्वेश्चन आयोगाने 2-3 वेळेस रिसेंटली विचारलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारला होता. तर एड्सच्या प्रमुख अशा 5 चाचण्या केल्या जातात. एक म्हणजे एलिसा, एक प्रमुख टेस्ट आहे. आता एलिसा जर पॉझिटिव्ह निघाली ना तर आणखीन एका लेवलची टेस्ट केली जाते, त्याला वेस्टर्न ब्लॉट म्हटलं जातं. यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत बरं. मी उगाच सांगत नाही आहे तुम्हाला थोडं मे बी बोर व्हायला सुरुवात झाली असेल, तर बोर जर होत असेल तर त्या कोर्समध्ये वगैरे ॲडमिशन घेऊ नका. 999 रुपये वाया नका घालू. तर एलिसाबद्दल वगैरे आयोगाने क्वेश्चन विचारलेत म्हणून मी या गोष्टी इन्क्लूड केल्यात. एलिसाचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. ठीक आहे. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे म्हणजेच आपलं इलिसा. जर ही चाचणी एखाद्या रुग्णाची पॉझिटिव्ह आढळली याचा अर्थ आहे की त्याच्या शरीरामध्ये HIV व्हायरस आहे. आणि ही अगदी कन्फर्म करण्यासाठी म्हणून वेस्टर्न ब्लॉट नावाची एक टेस्ट आहे, ती केली जाते. आणि ही एक अगदी खूप सेन्सिटिव्ह अशी ब्लड टेस्ट आहे आणि ज्यातून एलिसाचा रिझल्ट हा कन्फर्म केला जातो. ठीक आहे. एलिसा व्यतिरिक्त आणखीन होम टेस्ट पण अमेरिकेमध्ये चालतात. खरं तर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनी किंवा ॲडमिनिस्ट्रेशननी अशी एकमात्र घरच्या घरी करता येईल अशी टेस्टला परवानगी दिली आहे. होम टेस्ट म्हणजेच त्याला होम ॲसेस एक्सप्रेस टेस्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. एक किट असतं जे अमेरिकेमध्ये फार्मास्युटिकलच्या जे शॉप असतात तर तिथे अवेलेबल होऊन जाते. त्या टेस्टच्या माध्यमातून सुद्धा HIVचं संक्रमण झाले की नाही हे थोडंफार कन्फर्म करता येतं. ठीक आहे. तिसरी टेस्ट ही एक सलायवा टेस्ट आहे, म्हणजे आपली लाळेची चाचणी केली जाते. चौथी टेस्ट ती म्हणजे व्हायरल लोड टेस्ट. आता यामध्ये एक्झॅक्ट रुग्णाच्या किंवा रोग्याच्या शरीरामध्ये एकूण HIVचे किती व्हायरस आहेत, अमाऊंट किती आहे त्या व्हायरसची, तर ती कॅल्क्युलेट करण्यासाठीची एक व्हायरल लोड टेस्ट असते. ठीक आहे. तर हे सगळे HIVच्या वेगवेगळ्या टेस्टचे टाईप होते ज्यांवरती येऊ शकतात क्वेश्चन आणखीन सुद्धा. आता तुम्हाला माहिती असेल की HIV नेमका कशामुळे पसरतो, तर जे काही सेक्शुअल कॉन्टॅक्ट असेल HIV पॉझिटिव्ह रुग्णासोबतचा त्यामुळं दुसऱ्या रुग्णांना HIVची लागण होते. त्याचबरोबर जी गर्भवती माता आहे तर त्याच्याकडून त्या बाळाला सुद्धा HIVची लागण होऊ शकते. त्याचबरोबर स्तनपान करताना ब्रेस्ट फिडिंगच्या माध्यमातून सुद्धा बाळाला HIVची लागण होऊ शकते. तर असे HIVचं संक्रमण पसरतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामधल्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत तर त्यांच्यावरती आक्रमण केलं जातं. आपण थोडंसं वीक फील होतं आणि एखादा साधा जरी ताप आला, सर्दी खोकला झाला तरी मृत्यूचा चान्स वाढतो, कारण आपली इम्युन सिस्टीमच तिथं काम करत नाही आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे. पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर डॉट्स म्हणजे ॲडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ASO 2012मध्ये हा प्रश्न आला होता. तर डॉट्स हा क्षयरोगावरती म्हणजे ट्युबरक्लोसिस किंवा TB वरती उपचार म्हणून ही जी काही पद्धत आहे तर ती रोगाला वापरली जाते. डॉट्स किंवा त्यालाच डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं म्हटलं जातं. त्याचा एक लॉंग फॉर्म पण लक्षात असायला पाहिजे, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. तर हा तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडूनच सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे. क्षयरोग कशामुळे नेमका होतो, तर क्षयरोग म्हणजेच TB किंवा ट्युबरक्लोसिस त्याच्या नावामध्येच आहे.
तर मायटोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो काही जीवाणू आहे म्हणजे बॅक्टेरिया जो आहे त्यामुळे क्षयरोग पसरतो. बॅक्टेरिया किंवा व्हायरस, तर कुठला रोग व्हायरसमुळे होतो किंवा कुठला रोग बॅक्टेरियामुळे होतो, जीवाणूमुळे होतो आणि विषाणूमुळे होणारे रोग, तर हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तसे सुद्धा मॅच दी पेअरमध्ये किंवा गट बनवा वगैरे म्हणून क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि असा संसर्गजन्य रोग आहे की तो सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पसरतो. हा कशामुळे पसरणार आहे, तर ज्याला कुणाला क्षयरोग झालाय तर तो बॅक्टेरिया हा हवेमधून सुद्धा पसरतोय, त्याच्या खोकण्यामधून सुद्धा पसरतो. तर हा एक सर्वाधिक संसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे. यामध्ये खोकला येणं, रात्री ताप येणं, वजन कमी होणं, तर ही महत्त्वाची लक्षणं बघायला मिळतील. आणि क्षयरोगामुळे डायरेक्टली फुफ्फुसावरती अटॅक केला जातो, लंग्सवरती आपला अटॅक होतोय. फुफ्फुस, मज्जारज्जू, हाडं, मेंदू, तर यांवरती क्षयरोगाचा परिणाम होतो. ठीक आहे. टीबीचा संसर्ग डायरेक्टली हवेतून होतो आणि रुग्णाच्या लाळेमार्फत सुद्धा टीबीचा संसर्ग होतो. ठीक आहे. लहान मुलांना क्षय प्रतिबंधात्मक लस दिली जाते, मात्र मोठ्यांसाठी अशा कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. लहान मुलांना क्षयरोगाची म्हणजे टीबी होऊ नये यासाठी म्हणूनच्या वॅक्सिन दिल्या जातात. जागतिक आरोग्य संघटनेने डॉट्स या कार्यक्रमाची किंवा योजनेची आखणी किंवा शिफारस केली होती. भारतात 1977 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत डॉट्स केंद्र स्थापन करण्यात आलेत, ज्यामध्ये रुग्णाला मोफत अशी औषध उपचार सेवा दिली जाते. ठीक आहे. यासाठी कुठलं औषध दिलं जातं म्हणजे क्षयरोगावरती कोणतं मेडिसिन आहे त्याचं नाव पण लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोमायसिन. तर स्ट्रेप्टोमायसिन हे कोणत्या रोगासाठीचं औषध आहे हे सुद्धा मॅच दी पेअरमध्ये अगदी जोड्या लावांमध्ये क्वेश्चन देतील. एका बाजूला रोगांची नावं, दुसऱ्या बाजूला औषधं. तर स्ट्रेप्टोमायसिन हे टीबीसाठीचं औषध आहे. याच्यासाठी जी वॅक्सिन दिली जाते ती म्हणजे BCG. BCGचं लॉंग फॉर्म बॅसिलस कॅलामेंटी ग्युराइन. तर हा BCGचं लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. जो क्षयरोग असतो तो डायरेक्टली आपल्या फुफ्फुसांवरती मारा करतो. याचे कुठल्याही प्रकारचे म्हणजे मेजर असे सिम्पटम दिसत नाहीत. म्हणजे क्षयरोग होण्यापूर्वी जे काही लक्षणं वगैरे दिसतात ना, तर ते इथं दिसत नाहीत. मेजर केसेसमध्ये तर क्षयरोग झालाय हे खूप लेट समजतं, कारण याची सिम्पटम लवकर जाणवत नाहीयेत. 2019चा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जर रिपोर्ट बघितला तर त्यानुसार 2019 या एका वर्षामध्ये 14 लाख नागरिकांचा मृत्यू हा एका वर्षात टीबीमुळे झालेला आहे. ठीक आहे. टीबी हा टॉप 10 मध्ये येतो. म्हणजे जे असे संसर्गजन्य आजार आहेत तर त्यामध्ये टॉप 10 मध्ये टीबी हे मृत्यूचं रिझन आहे. इव्हन एड्सपेक्षा सुद्धा टीबीमुळे मृत्यूंची संख्या जास्त आहे. ठीक आहे. 10 मिलियन म्हणजे जवळपास 1 करोड नागरिक हे 2019 या वर्षामध्ये आजारी पडले होते टीबीमुळं, ज्यामध्ये 56 लाख पुरुषांचा समावेश होता, 32 लाख महिलांचा आणि 12 लाख लहान मुलांचा समावेश या 1 कोटी आजारी पडलेल्या टीबीच्या रुग्णांमध्ये होता. ठीक आहे. आपल्या युनायटेड नेशन्सकडून SDGs जे ठरवण्यात आले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, तर यामध्ये टीबीचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून 2030 ही डेडलाईन ठरवण्यात आलेली आहे. तर हा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. युनायटेड नेशन्सच्या SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अंतर्गत टीबीचं निर्मूलन करणं, तर हे 2030 पर्यंतचं त्यांचं धोरण आहे. भारतामध्ये ही जी काही डेडलाईन आहे तर ती 2025च ठरवण्यात आली आहे. म्हणजे बघा, भारतामध्ये जे आपण टीबीचं निर्मूलन करायचा प्लॅन आखलाय तर तो 2025 पर्यंतचा आहे. इव्हन युनायटेड नेशन्सपेक्षा 5 वर्ष आधी आपल्याला टीबीचं निर्मूलन करायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक माहिती आहे का गोष्ट की भारतामध्ये ना टीबीचे भरपूर केसेस असतात. ट्युबरक्युलोसिस वगैरे भारतात खूप कॉमन आहे आणि हे सुद्धा एक रिझन होतं की भारतीयांची इम्युन सिस्टीम ही कोरोनाविरुद्ध जास्त प्रतिकारक बनली होती. ठीक आहे. तर आता हे असे काही डायरेक्टली क्वेश्चन एक्झाममध्ये नाही देणार, मात्र तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हणून माहिती असावं. ओके. आपल्याला पर्यायामध्ये ना हेपेटायटिस हे पण दिलेलं आहे. तर हेपेटायटिसवरती एक्झाममध्ये सुद्धा खूप क्वेश्चन्स आलेले आहेत, त्या रोगाबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ. हेपेटायटिस हा एक विषाणूजन्य आजार आहे. म्हणजे इथं हा व्हायरल डिसीज आहे. जो टीबी आहे तर तो बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य आजार आहे. तर हेपेटायटिस हा व्हायरस रिलेटेड आहे. त्याचे हेपेटायटिसचे एकूण 5 प्रकार असतात. हेपेटायटिस A, B, C, D आणि E. यापैकी A आणि E म्हणजे हेपेटायटिस A आणि हेपेटायटिस E तर हे प्राण्यांच्या मार्फत आणि अन्नामार्फत पसरतो. तर B, C आणि D हा जो काही हेपेटायटिसचा प्रकार आहे तर तो डायरेक्टली रक्ताच्या संपर्कातून आणि लैंगिक प्रजननाच्या मार्फत हा इतर माणसांमध्ये पसरतो. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली ब्लड कॉन्टॅक्ट आला किंवा सेक्शुअल जर कॉन्टॅक्ट असेल तर B, C आणि D हे हेपेटायटिसचे प्रकार पसरतात. याचा परिणाम नेमका काय होतो तर हेपेटायटिसमुळं मळमळ होणे, भूक मंदावणे,
जे आपलं यकृत आहे ते यकृतावरती डायरेक्टली याचा परिणाम होतो. आपली त्वचा, डोळे हे पिवळसर पडणे, पोटात दुखणे, लघवी पिवळसर होणे, तर हे सगळे परिणाम किंवा हे सगळे लक्षणं ही हेपेटायटिस या आजाराची आहेत. यामध्ये खास करून हेपेटायटिस सी आणि ई जर आजार झाला तर यावरती कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, फक्त हेपेटायटिस ए आणि बी या दोघांवरतीच लस उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बीची जी लस आहे तर ती डीला पण चालते. त्यामुळे हेपेटायटिस ए, बी आणि डी तर यांवरती लस आहे, मात्र ई आणि सी आणि ई या दोघांवरती लस उपलब्ध नाही आहे. तर एवढी माहिती तुम्हाला हेपेटायटिस बद्दलची असायला पाहिजे. पुढे जे काही क्वेश्चन्स येतील त्यामधून आपण आणखीन डिटेलमध्ये याला बघणार आहोत. ओके, पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण येऊ. खालील दिलेल्या विधानांमध्ये चुकीचे विधान कोणते आहे? तर हा ASO 2012 मध्ये आला होता क्वेश्चन. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की फक्त विचारतील चुकीचं किंवा योग्य कोणतं आहे, आणि खाली देताना एखाद्या पर्टिक्युलर घटकाचं ॲप्लिकेशन देतील. जसं की अविधान दिलंय किंवा पहिलं ऑप्शन दिलंय, मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरवण्यासाठी कॉपर सल्फेट वापरतात. म्हणजे कॉपर सल्फेटचा वापर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. खालच्या पर्यायामध्ये फेरस सल्फेट दिलंय, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट दिलंय, ब्लिचिंग पावडर यांचे ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा वापर करतात. तिसरा, प्रयोगशाळेत उपकरण वाताभेद्य म्हणजे एअरटाईट करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. आणि चौथा ऑप्शन आहे, पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्ण म्हणजेच ब्लिचिंग पावडरचा वापर करतात. तर यापैकी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. तर यासाठी कॉपर सल्फेट किंवा फेरस सल्फेट यांचे काय नेमके ॲप्लिकेशन आहेत, काय नेमका त्याचा वापर होतो, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर कॉपर सल्फेटचा वापर हा इथं दिल्याप्रमाणे मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरवण्यासाठी केला जातो. आता हा प्रश्न रोग व रोगाचे प्रकारच्या अंतर्गत का घेतलेला आहे? कारण इथं या डायबेटीजचा किंवा मधुमेह झालेल्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे, तर म्हणून इथं इन्क्लूड केला आहे. तर मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये मूत्रातील ग्लुकोजचं प्रमाण चेक करण्यासाठी म्हणून कॉपर सल्फेटचा वापर केला जातो. हा एक यूज आहे कॉपर सल्फेटचा. कॉपर सल्फेट म्हणजेच CuSO4. ठीक आहे, त्याचं जे काही केमिकल रिप्रेझेंटेशन आहे ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कॉपर सल्फेट कसं दाखवतात तर CuSO4ने. ठीक आहे, फेरस सल्फेट म्हणजेच FeSO4. तर फेरस सल्फेटचा वापर हा शाई तयार करण्यासाठी केला जातो, हे योग्य विधान आहे. या व्यतिरिक्त फेरस सल्फेटचा वापर हा आपण ज्या व्यक्तींना ॲनिमिया झालेला आहे, ॲनिमिया म्हणजे काय की म्हणजे आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण जर कमी असेल तर ॲनिमिया होतो. ॲनिमिया हा साधारणतः म्हणजे भारतात महिलांमध्ये जास्त सर्रास बघायला मिळतो. ज्या प्रेग्नंट महिला आहेत तर त्यांच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान जो रक्तस्राव होतो तर त्यावेळी सुद्धा रक्ताची कमतरता झाल्यामुळं आयर्न डिफिशियन्सी होते आणि तिथं मग ॲनिमियाचा जे काही चान्स आहे तो वाढू शकतो. तर त्या केसमध्ये फेरस सल्फेटचा वापर सुद्धा केला जातो. फेरस सल्फेटलाच आयर्न सप्लिमेंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा त्याला आयर्न साल्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त फेरस सल्फेटला ग्रीन विट्रिऑल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तिसरा जो पर्याय दिला ना की प्रयोगशाळेमध्ये उपकरण हे वाताभेद्य म्हणजे एअरटाईट करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. चुकीचं विधान आहे, कारण कॅल्शियम कार्बोनेट जे असतं ना तर ते पेंट्सचा वापर किंवा प्लास्टिक बनवण्यासाठी किंवा पेपर बनवण्यासाठी म्हणून केला जातो. आणि ह्याचा वापर आपण शेतामध्ये सुद्धा करतो, खतांमध्ये आपण याचा वापर करतो. म्हणजे जर आपल्याला झाडांना कॅल्शियम द्यायचं असेल तर आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3चा वापर करतो. आणि ज्यामार्फत जमिनीचा जो pH व्हॅल्यू आहे, जमिनीची pH व्हॅल्यू जी आहे तर ती सुद्धा मेंटेन ठेवली जाते. ठीक आहे, आणि कॅल्शियम कार्बोनेट हे मेडिकल इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, मात्र ते एक अँटॅसिड म्हणून किंवा जे टॅबलेट असतात, ज्या गोळ्या असतात त्यांचं जे बेस मटेरियल आहे तर म्हणून या कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो, ना की कुठल्याही प्रकारच्या उपकरणांना बनवण्यासाठी. उपकरणं बनवण्यासाठी तिथे डायरेक्टली आयर्न किंवा स्टीलचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बोनेटचा वापर हा त्यासाठी केलेला नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथा पर्याय तो म्हणजे पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडर वापरतात. तर निर्जंतुक करण्यासाठी म्हणून ब्लिचिंग पावडर वापरतात, करेक्ट आहे. या ब्लिचिंग पावडरचंच जे सायंटिफिक नाव आहे ते म्हणजे कॅल्शियम हायपोक्लोराइट. त्याला CaOCl2 या नावाने सुद्धा डिनोट केलं जातं. म्हणजे CaOCl2 म्हणजे काय, कॅल्शियम हायपोक्लोराइट. ठीक आहे, आणि याचा म्हणजे स्मेल जो असतो ना, याचा वास जो असतो तो क्लोरीन सारखा लगेच जाणवतो. आणि याच्यामार्फत आपण पाण्याला स्वच्छ किंवा निर्जंतुक करू शकतो. त्याला पोटेबल वॉटर म्हटलं जातं. आता
पोटेबल वॉटर म्हणजे असं असतं की ते पाणी अतिशय बॅक्टेरिया फ्री आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहे, ते अतिशय प्युअर फॉर्मचं वॉटर आहे. मात्र त्याला थोडासा क्लोरीनचा स्मेल येतो, कारण ते क्लोरीनचा वास या CaOCl2ला म्हणजेच कॅल्शियम हायपोक्लोराईटला अतिशय स्ट्रॉंग स्मेल येतो क्लोरीनचा, आणि हे थोडंसं पेल येलोइश कलरचं सुद्धा असतं. आणि विशेष म्हणजे हे जे कॅल्शियम हायपोक्लोराईट जे आहे म्हणजे ब्लिचिंग पावडर जी असते तर ती वॉटर सोल्युबल असते, त्यामुळे ती पाण्यात विरघळून जाते आणि ते येलो कलर जो आहे तो पाण्याला येत नाही आहे. ठीक आहे. आता आपल्याला आयोगाने जर थोडे ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन विचारले ना तर असा पण एखादा प्रश्न येऊ शकतो की ब्लिचिंग पावडरचा रंग जरी फेंट पिवळसर असला तरी सुद्धा पाण्याला रंग येत नाही, याचं कारण कोणतं? तर त्याचं कारण आहे की ते पाण्यामध्ये सोल्युबल आहे, विरघळून जातं. ठीक आहे. तर आय होप तुम्ही आत्तापर्यंत कंटाळलेले नसाल, लेक्चरमध्ये अजून सुद्धा स्टिक असालच. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, क्षय किरण किंवा किरणोत्सर्गी पदार्थ यांच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? STI 2012 मधला प्रश्न आहे. तर क्षय किरण किंवा किरणोत्सर्गी पदार्थ ते यांच्या साहाय्याने जे आपण कॅन्सरवरती उपचार पद्धती वापरतो किंवा उपचार पद्धत करतो तर त्याला किरणोपचार पद्धत म्हणजेच रेडिओथेरपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. पर्यायामध्ये इथं लगेच सोपा पर्याय दिला ना की किरणोपचार पद्धती, इथं रेडिओ दूरलेखन पण दिलं, तर ते असं काही उपचार पद्धती कॅन्सरसाठी नाही आहे. किरणोपचार पद्धत त्यालाच रेडिओथेरपी असं म्हटलं जातं. तर ही पद्धत आपण कॅन्सरवरती ट्रीटमेंट करण्यासाठी वापरतो. शरीरातल्या आतल्या कॅन्सरच्या उपचारासाठी म्हणून कोबाल्ट-60 तर याचा वापर केला जातो. कोबाल्ट-60चा वापर केला जातो. हा सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये यावरती सुद्धा क्वेश्चन बनू शकेल. थायरॉइड ग्रंथींच्या कॅन्सरवरती उपचार जर करायचा असेल तर कोबाल्ट किरणोत्सारी आयोडीनचा वापर केला जातो. मी इथं तुम्हाला कॅन्सरवरती उपचार करण्याच्या पद्धती सांगतोय. हा सुद्धा रोग तेवढाच महत्त्वाचा आहे, खूप गंभीर असल्यामुळं आयोगाने कॅन्सरवरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत इथं, त्यामुळेच आपण कॅन्सरच्या उपचार पद्धती बघतोय. शरीराच्या आतल्या कॅन्सर उपचार पद्धतीसाठी कोबाल्ट-60चा वापर केला जातो. जर थायरॉइड ग्रंथींचा जर कॅन्सर असेल तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी कोबाल्ट किरणोत्सारी आयोडीनचा वापर केला जातो. जीभ आणि गर्भाशयाचा जर कॅन्सर असेल तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी किरणोत्सारी सुयांचा वापर केला जातो. ठीक आहे. आणि या म्हणजे कॅन्सरवरती एकूणच जी ट्रीटमेंट केली जाते तर त्याला केमोथेरपी असं म्हटलं जातं. केमोथेरपी ही कॅन्सर विरुद्ध वापरली जाते. ठीक आहे. तर तुम्हाला मी कॅन्सरविषयीच्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत तर त्या इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचे जे आपले क्वेश्चन्स येतील त्यामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये कॅन्सरबद्दल जाणून घेऊ. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही. पारेषित म्हणजे ट्रान्समिट होणे, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज कुठला नाही आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं आहे. STI 2012 मध्ये प्रश्न आला होता. अजून बघा आपण 2012 आणि 13 मध्येच खेळतोय. 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंत आपल्याला यायचं आहे, तर खूप डिटेल तुमचा अभ्यास होणार आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे गोनोव्हिया. तर गोनोव्हिया अगेन हा एक सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे. मी प्रत्येक डिसीजबद्दल थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल. चिकुनगुनिया हा काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे डायरेक्टली आपला आन्सर आहे. मात्र इथं दिलेलं गोनोव्हिया, तिसरा पर्याय तो म्हणजे सिफिलिस आणि क्रॅकोइड, तर हे तिन्ही आजार सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत. ज्या पद्धतीने HIV किंवा एड्सची लागण होते तसेच यांची सुद्धा लागण होते. ठीक आहे. चिकुनगुनिया हा डासाच्या मार्फत पसरणारा रोग आहे, म्हणजे हा एक विषाणूजन्य रोग आहे जो की एडिस इजिप्ती या डासामुळे चिकुनगुनिया होतो. ठीक आहे. या विषाणूचा सर्वात मोठा स्रोत हा माणूसच आहे, माणसामार्फत तो पसरला जातो. मात्र त्याचा प्रसार हा लैंगिकरित्या किंवा सेक्शुअल ट्रान्समिशन पद्धतीने होत नाही आहे. ओके. जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे त्यांना आपण STD म्हणतो. S फॉर सेक्शुअल, T फॉर ट्रान्समिशन आणि D फॉर डिसीज. तर यामध्ये HIV आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा तो म्हणजे क्लॅमेडिया. क्लॅमेडिया हा कसा आहे माहिती का, हा एक बॅक्टेरियल आजार आहे जो की सेक्शुअल ट्रान्समिशनच्या माध्यमातून पसरतो. आपण बघतो ना HIV जो पसरतो, मात्र तो एक व्हायरल डिसीज आहे. HIV हा एक व्हायरस आहे. तर हा जो काही क्लॅमोडिया आहे तर तो बॅक्टेरियल आजार आहे आणि जो की युरेथ्रा जे असतं म्हणजे जे ब्लॅडर जे असतात तर त्याच्या ओपनिंग राहतात. या आजारामध्ये युरेथ्राचं ओपनिंग तसंच राहील किंवा ज्या युटेरस असतं त्याचं पण ओपनिंग राहू शकतं. आता हा अमेरिकेमध्ये सर्रास कॉमन आहे आणि हा 15 ते 19 या वयोगटामध्ये पसरतोय. ठीक आहे. आणि याचं लक्षण म्हणजे कसं आहे माहिती का, की जो हा क्लॅमोडिया जो आहे तर तो झालाय की नाही हे सर्रास 4 पैकी 3 महिलांना तर समजतच नाही आणि 2 पैकी एका मुलाला पण याचे लक्षणं दिसत नाही आहेत. ठीक आहे.
म्हणजे हा एक अशा प्रकारचा आजार आहे की ज्याच्यामध्ये सिम्पटम दिसत नाहीत, मात्र यातून जो काही घातक परिणाम होतो तो असा आहे की महिलांमध्ये वांजपणा येणं म्हणजे इनफर्टिलिटी जी आहे, तर हा परिणाम याचा अगदी शेवटचा परिणाम आहे. म्हणजे जर एखाद्या महिलेला क्लॅमिडिया झाला असेल तर तिला असं भविष्यामध्ये होऊ शकतं की तिला वांजत्व आलं किंवा इनफर्टिलिटी झाली आहे. ठीक आहे, पेल्विक पेन सुद्धा त्यांना होतात. तर हा एक त्याचा एक वाईट परिणाम दिसून येईल. 40% या केसेस अशा असतात की ज्या लहान मुलींना क्लॅमिडिया झालेला आहे, मात्र त्याच्या डिटेक्ट झालेला नसतो तो, म्हणजे त्याच्या लक्षणं दिसत नाहीत ना, त्यामुळे तो डिटेक्टच झाला नाही आणि नंतर या क्लॅमिडियाचं रूपांतर ह्या इनफर्टिलिटीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा एक सेक्शुअल ट्रान्समिशन डिसीज आहे. त्यानंतर जो पर्याय क्रमांक 1 दिला होता गोनोव्हिया, हा सुद्धा STD आहे, सेक्शुअल ट्रान्समिशन डिसीज आहे, मात्र तो बॅक्टेरियल स्वरूपाचा आहे. HIV प्रमाणे तो व्हायरस नाही आहे. ठीक आहे, व्हायरल रिलेटेड नाही आहे. तर हे काही सेक्शुअल ट्रान्समिशन डिसीज ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, एक्झाममध्ये क्वेश्चन बनतात. पुढचा क्वेश्चन आहे, लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? जीवनसत्व हा घटक आपल्याला मानवी पोषण आणि आहारमध्ये अभ्यासायचा आहे, मात्र सध्या रोगाविषयी आपण बोलतोय किंवा हा क्वेश्चन आपल्याला आयोगाने विचारला होता. तर हा रोग लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतो. पर्याय क्रमांक 1 या क्वेश्चनचा आन्सर आहे. आपल्याला व्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन एचा किंवा सगळ्याच BCDEचा K पर्यंत सगळा अभ्यास आपल्याला मानवी पोषण आहारामध्ये करायचा आहे. तिथं आपण बघणार आहोत की यांचे नेमके सायंटिफिक नावं काय आहेत, कारण सायंटिफिक नावांवरती सुद्धा मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन येतात. जसं की मग व्हिटॅमिन एला रासायनिक नाव काय दिलेलं आहे, तर ते कॅरोटीन हे त्याचं एक रासायनिक नाव आहे. त्यानंतर व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड हे एक रासायनिक नाव आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डी साठी कॅलिफेरॉल हे त्याचं एक रासायनिक नाव आहे. K मध्ये 2 प्रकार आहेत, K1 आणि K2. K1ला आपण फायलोक्विनान असं म्हणतो आणि K2ला आपण मेनोक्विनान. तर हे सगळं आपण आपल्या मानवी आहार आणि पोषणमध्ये जाणून घेणार आहे. मात्र सध्या व्हिटॅमिन किंवा जीवनसत्व A बद्दल जाणून घ्या. यामुळे रातआंधळेपणा, झिरोप्लेथमिया किंवा डोळ्यांची शुद्धता कमी होणं, तर हे सगळं जीवनसत्व Aच्या अभावामुळे होतं. व्हिटॅमिन ए हे शरीराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारं एक व्हिटॅमिन आहे आणि रात्रीच्या दृष्टीसाठी म्हणून सुद्धा व्हिटॅमिन ए हे आवश्यक असतं. जर तुम्ही व्हिटॅमिन एचे सोर्स विचारलं म्हणजे कुठून ते उपलब्ध होतात, तर माणसाच्या यकृतामध्ये सुद्धा ते तयार केलं जातं. तर मानवी यकृत तर आहेच, माशांचं यकृतामधलं तेल, दूध, दही, गाजर, अंडी, पालक, मेथी आणि टोमॅटो, तर हे सगळे व्हिटॅमिन एचे किंवा व्हिटॅमिन एचे स्रोत आहेत. तर एवढं काही तुम्हाला माहिती असायला पाहिजे, थोडक्यात सांगितले मी. तर व्हिटॅमिनबद्दल ना असे पण क्वेश्चन येतात की खालीलपैकी कोणते हे पाण्यामध्ये विरघळतात, खालीलपैकी कोणते हे मेद किंवा फॅटमध्ये विरघळतात. तर B आणि C हे पाण्यामध्ये विरघळतात आणि A, D, E आणि K, तर हे 4 प्रकार हे डायरेक्टली फॅट सॉल्युबल आहेत. ठीक आहे, व्हिटॅमिन B आणि C लक्षात ठेवायचे की ते फक्त पाण्यात विरघळतात, बाकी सगळे इतर जे आहेत तर ते फॅट सॉल्युबल आहेत. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे आता येऊ. खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? अगेन PSI 2012चा प्रश्न आहे. तर दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिल्याने कुठला रोग होतोय? तर इथं टायफॉईड जो आहे, म्हणजे विषम ज्वर त्याला म्हणतात मराठीत, तर टायफॉईड हा दूषित अन्न किंवा दूषित पाण्याच्या ग्रहणामुळे होणारा आजार आहे. इथं जे 4 दिले त्यापैकीचं विचारलंय, तर टायफॉईड हे त्याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1. क्षयरोग आपण बघितला, TB बद्दल माहिती बघितलेली आहे. पोलिओ आणि रेबीज बद्दल आणखीन आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पहिल्यांदा विषम ज्वर किंवा टायफॉईड बद्दलची माहिती असायला पाहिजे. हा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि हा कुठल्या जीवाणूमुळे पसरतो, तर त्याचं नाव सॅल्मोनेला टिफी, तर हे त्या बॅक्टेरियाचं नाव आहे. टायफॉईड हा एक बॅक्टेरियम आजार आहे. यामध्ये रोगाचं जे आतडं आहे, आतडं म्हणजे इंटेस्टाईन, आणि जे प्लिहा असतात, ज्या स्प्लीन आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये त्याबद्दल माहिती बघितली आहे, डार्क रेड कलरच्या असतात, शरीराच्या डाव्या बाजूला असतात, पोटाच्या आणि आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या मध्ये असतात. तर त्या स्प्लीनवरती याचा प्रादुर्भाव होतो. स्प्लीन कशाचं काम करतात? तर लिम्फोसाइट्स तयार करण्याचं काम करतात, जे आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीमवरती काम करतात. ठीक आहे, तर प्लिहा म्हणजे जे काही स्प्लीन आहेत तर याच्यावरती डायरेक्टली या टायफॉईडचा प्रादुर्भाव होतो. टायफॉईड म्हणजेच विषम ज्वर पाण्यातून पसरतो आणि मुख्यतः तो पावसाळ्यामध्ये पसरतो. ठीक आहे, या रोगामध्ये ताप येणं, डोकेदुखी होणं, आपल्या ज्या स्प्लीन आहेत, स्प्लिहा जी आहे तर ती सुजणे, आकाराने मोठी होणे, तोंडात चट्टे येणे, मळमळ होणे, तर ही सगळी या विषम ज्वरची लक्षणं आहेत. ठीक आहे, यावरती लस उपलब्ध आहे.
टायफॉईड टाईप ए आणि बी असे 2 टायफॉईडचे टाईप आहेत. तर त्याला TAB असं म्हटलं जातं. TAB म्हणजे टायफॉईड ए आणि बी. तर अशी लस उपलब्ध आहे. तर हा मुद्दा पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. इथं पर्यायामध्ये ना रेबीज पण दिला आहे. तर रेबीज तुम्हाला माहिती आहे कुत्रा चावल्याने होतो. मात्र फक्त कुत्राच नाही तर कुत्रा, ससा, माकड, मांजर यांसारखे जे सस्तन प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये रॅप्टो व्हायरस हा व्हायरस किंवा हा विषाणू असतो, तर त्यांमार्फत जर ते आपल्याला चावले तर रेबीज पसरतो. ठीक आहे. रॅप्टो व्हायरस. ठीक आहे. कुठल्या व्हायरसमुळे पसरतो रेबीज? तर रॅप्टो व्हायरस. आणि मध्यवर्ती आपल्या चेतासंस्थेवरतीच डायरेक्टली या रेबीजमुळे परिणाम होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की पिसाळ्याला कुत्रं चावलं तर माणूस पण पिसाळतो. तर तेच आपल्या मध्यवर्ती जी चेतासंस्था जी आहे तर त्याच्यावरती डायरेक्टली परिणाम होतो, नर्वस सिस्टीमवरती परिणाम होतो. आणि त्यामुळं मग काय होतं की मग पाण्याची भीती वाटू लागते, ताप येतो रात्री, हातपाय सुजणे. तर ही सगळी लक्षणं ही रेबीजची आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होतो. पुढचा क्वेश्चन बघा. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात. 2013 मधला हा क्वेश्चन आहे. हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक येऊ नये यासाठी कुठलं औषध वापरतात? तर औषधांवरती सुद्धा क्वेश्चन आले. जसं मी सुरुवातीला सांगितलं ना की लस कुठल्या आजारासाठी दिली जाते, त्या लसीचं नाव काय किंवा त्या मेडिसिनचं नाव काय, तर असे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. तर हार्ट अटॅकसाठी येऊ नये म्हणून तर आपण ॲस्पिरिनचा वापर करतो. पर्याय क्रमांक 2. खरं तर ॲस्पिरिनचा वापर हा प्रामुख्याने वेदनाशामक म्हणून केला जातो, जास्त त्रास होऊ नये यासाठी केला जातो. मात्र हार्ट अटॅक येऊ नये यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. ठीक आहे. इथं जे बाकीचे पर्याय दिलेत ते थोडे युजलेस आहेत या केसमध्ये. म्हणजे नॅलेडिक्सिक ॲसिड हे पण औषध जे आहे तर ते काही हार्ट अटॅक येऊ नये म्हणून दिलं जात नाही. तर जर ॲसिडिटी वगैरे झाली असेल तर ते नॅलेडिक्सिक ॲसिड दिलं जातं. पॅरासिटेमॉल आणि रॅन्टॅक तर हे युजलेस आहेत इथं. हार्ट अटॅकसाठी त्याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. आता हे जे ॲस्पिरिन आहे ना तर ते जर्मन औषध कंपनी आहे बायर. तर बायरचं ट्रेडमार्क आहे ॲस्पिरिन. तर हे एक ॲसिड आहे ज्याचं नाव आहे ॲसिटिसॅलिसिल. ठीक आहे. तर ॲसिटिलसॅलिसिलिक ॲसिड हे कशाचं सायंटिफिक नाव आहे, रासायनिक नाव आहे? तर ॲस्पिरिनचं. ओके. पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर चेतासंस्थेवरती परिणाम कुठल्या विषाणूमुळे होतो जो की तोंडावाटे प्रवेश करतोय? PSI 2013 मध्ये हा क्वेश्चन आला होता. हेपेटायटिस व्हायरस की पोलिओ व्हायरस, HIV की अँटीव्हायरस? तर अँटीव्हायरस वगैरे असं काही नसतं. तर ते काही आपल्या चेतासंस्थेवरती परिणाम नाही करणार. तर पोलिओचा व्हायरस आहे की जो तोंडावाटे प्रवेश करतो आणि आपल्या चेतासंस्थेवरती परिणाम करतो. तर पोलिओचा व्हायरस त्यालाच एन्ट्रोव्हायरस असं सुद्धा नाव आहे किंवा पोलिओ व्हायरस सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. पोलिओ हा एक विषाणूजन्य म्हणजे व्हायरल आजार आहे, व्हायरल रोग आहे जो की आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेवरती परिणाम करतो. पोलिओ विषाणू हा डायरेक्टली जे दूषित पाणी आहे किंवा दूषित अन्न जे आहे तर त्याचं आपण जर सेवन केलं तर पोलिओ होऊ शकतो. पोलिओवर उपचार नाही आहे, मात्र प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. एकदा पोलिओ झाला तर तो झालाच, म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उपचार नाही आहे, मात्र लस फक्त प्रायमरी म्हणून अवेलेबल आहे. ठीक आहे. आता पोलिओची लस कुणी तयार केली आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा 1955 मध्ये इंजेक्शनद्वारे देण्यात येईल तर अशा प्रकारची लस निर्माण करण्यात आली होती. त्याला साल्क लस किंवा साल्क वॅक्सिन म्हटलं जातं, जे की जोनास साल्क यांनी 1955 मध्ये तयार केली होती. ठीक आहे. लगेच 2 वर्षानंतर इंजेक्शनच्या ऐवजी डायरेक्ट तोंडावाटे घेता येईल अशा प्रकारच्या लसीचा शोध हा अल्बर्ट कॅबिन यांनी लावला. त्याला कॅबिन किंवा सॅबिन वॅक्सिन असं सुद्धा म्हटलं जातं. तर अल्बर्ट कॅबिन किंवा अल्बर्ट सॅबिन यांनी 1955 मध्ये तोंडावाटे घेता येईल अशा प्रकारच्या लसीचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. आणि आपण जागतिक पोलिओ दिन कधी साजरा करतो? तर 24 ऑक्टोबरला आपण जागतिक पोलिओ दिन साजरा करतो. ही गोष्ट पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता या सेशनच्या माध्यमातून तुमची इतर रजा घ्यायचीच आहे, कारण ऑलरेडी तुमचं डोकं थोडं जड झालं असणार. जर ज्यांचा अभ्यास झाला आहे तर त्यांना बरं वाटलं असेल की हां आपल्या काहीतरी रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते. जे एकदमच नवीन विद्यार्थी होते ज्यांनी कधीच अभ्यास केलेला नाही आहे तर त्यांना फक्त परीक्षा आली म्हणून तर अभ्यास करायचा आहे, अशांचं डोकं 100% जड झालं असेल तर अजून डोक्याचा ब्लास्ट नको व्हायला, तर तुमची इथंच रजा घ्यायची आहे. रोग व रोगाचे प्रकार यावरती आपला एक सेकंड पार्ट पण असणार आहे, कारण आज आपण फक्त 10च एक क्वेश्चन घेतलेले आहेत. आयोगाने तसे रोग व रोगाचे प्रकार गट ब आणि गट क एक्झाम्समध्ये 35 पेक्षा जास्त क्वेश्चन विचारले आहेत. त्यामुळे याचा भाग 2 पण येईल, जो की तुम्हाला विजन स्टडीच्या कंबाईन फास्ट ट्रॅक कोर्समध्ये मिळणार आहे. तो पार्ट 2 पण बघायचाच आहे, कारण त्यातून आपण 2014च्या नंतर जेवढे काही क्वेश्चन्स आलेले होते ते कव्हर करणार आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर थोडंफार तरी आवडलं असेल. जाता जाता मी तुम्हाला कोर्सच्या डिटेल आणखीन एकदा देतो. ज्यांना स्किप करायच्यात ऑफकोर्स करू शकता, इथंच लेक्चर संपलेलं आहे.
कंबाईन फास्ट ट्रॅक कोर्सच्या माध्यमातून सामान्य अध्ययन हा विषय माझ्याकडून घेतला जाणार आहे. आयोग आणि संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क या परीक्षांमध्ये विचारलेल्या अगदी महत्त्वाच्या घटकांवरती आधारित GSचे सगळे लेक्चर्स घेतले जातील. 60 GSचे लेक्चर्स घेण्याचा प्लॅन आहे. चालू घडामोडी जानेवारी ते डिसेंबर 2020 म्हणजे 2020 हे संपूर्ण वर्ष घेतलं जाईल. 24 एक लेक्चर घेण्याचा त्याचा सुद्धा प्लॅन आहे. अपेक्षित प्रश्नसंच तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातील प्रत्येक 3 दिवसातून एकदा, म्हणजे प्रत्येक 3 दिवसाला तुमची टेस्ट असणार आहे. 60 दिवसांचं नियोजन बघितलं तर 20 टेस्ट तुमच्या सॉल्व्ह करून घेतल्या जातील. टाइम टेबल ऑलरेडी त्याचं दिलेलं आहे. विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियली आमच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचं टाइम टेबलची PDF अवेलेबल आहे. कुणी कमेंट करून असं विचारू नका की सर टाइम टेबल सापडत नाहीये. टेलिग्रामवरती नको ते सापडून जातं तुम्हाला, मात्र टाइम टेबल कसं काय सापडत नाहीये तर बघा टेलिग्राम चॅनलवरती टाइम टेबल पिन केलेल्या मेसेजमध्ये आहे. ठीक आहे. आणि आत्ताचं लेक्चर ज्यांना आवडलंय, समजल्यात गोष्टी, अशांनी या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायला हरकत नाही. सोबत ज्यांना 999 रुपये परवडतात, आईवडिलांना त्रास न देता परवडत असतील तर तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश घ्या. तुम्ही 2-3 जण एकत्रितपणे सुद्धा प्रवेश घेऊ शकता. आणि लेक्चर्स 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. 12 एप्रिल 2021 ही या कोर्सची व्हॅलिडिटी असणारी शेवटचा दिवस असणारे. 11 एप्रिलला तुमची एक्झाम होऊन जाते. ठीक आहे. तर या सेशनच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घेतो. लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक पण करा. आणि जर मन मोठं असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर तुमचे काही असे ग्रुप असतील तर त्यांवरती सुद्धा शेअर करा. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई-लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.